डीजीसीए कडून एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। 16 फेब्रुवारीला व्हीलचेअर न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला। मुंबई विमानतळावरीलची ही घटना होती। न्यूयॉर्कमधून मुंबईमध्ये हा 80 वर्षीय अमेरिकन नागरिक या ठिकाणी आलेला होता। मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या फ्लाइटमधील 32 प्रवाशांना व्हीलचेअरची गरज होती, मात्र एअर इंडिया केवळ 15 व्हीलचेअर उपलब्ध करून देऊ शकले। नियमानुसार गरज पडेल तितक्या व्हीलचेअर उपलब्ध करणं ही विमान कंपनीची जबाबदारी आहे। त्याचं उल्लंघन केल्याचा एअर इंडियावरती ठपका ठेवण्यात आलाय। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, 116 हे जे न्यूयॉर्क टू मुंबई फ्लाइट होतं 16 फेब्रुवारी रोजी, हे फ्लाइट आधीच डिले झालेलं होतं। सकाळी 11:30 वाजता हे फ्लाइट अपेक्षित होतं उतरणं, परंतु ते फ्लाइट डिले होऊन ते दुपारी 2:10 उतरलं। त्यामुळे प्रवासी आधीच त्रस्त होते आणि जसं आपण सांगितलं की 32 प्रवाशांना व्हीलचेअरची गरज होती, मात्र एअर इंडिया केवळ 15 प्रवाशांनाच व्हीलचेअर उपलब्ध करून देऊ शकली। त्यामुळे बाकीचे जे प्रवासी होते ते पायीच आपल्या विविध इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाले। यात ही जी 80 वर्षीय अमेरिकन नागरिक व्यक्ती होती, तिची कनेक्टेड फ्लाइट होती। त्यामुळे T2 पासून ती दुसऱ्या टर्मिनलपर्यंत पायीच आपलं सामान घेऊन त्या टर्मिनलकडे निघाली होती, परंतु वयोमानानुसार या व्यक्तीला हा ताण झेपला नाही आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला, ज्याच्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडनं एअर इंडियाला या प्रकरणी 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। दंडाची ही रक्कम त्यांना भरावी लागेल। तसेच हा एक धडा आहे की प्रवाशांची काळजी घेणं आणि प्रवाशांना हवी ती सेवा देणं ही सर्वतोपरी विमान कंपन्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे या प्रकरणी एअर इंडियाला बसलेला हा आर्थिक दंड हा एअर इंडियासह इतर सर्व विमान कंपन्यांसाठी एक योग्य धडा मानला जातोय। अमेय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।